आज घर बसल्या पैसे कमवणं इतकं सोपं झालंय, तरी पण खूप लोक घर बसल्या पैसे कमवू शकत नाहीत. कारण त्यांना माहितीच नाही की स्किल्स काय असतात, ते कसे शिकले जातात आणि त्याच्यातून पैसे कसे कमवले जातात. पण आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला असे 5 स्किल्स सांगणार आहे, जे शिकून तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकतात. पण स्किल सांगण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करतो, की जर तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर किंवा काही दिवसातच तुम्ही पैसे कमवायला लागाल, तर असं अजिबात नाहीये. कारण या स्किल्स तुम्हाला आधी शिकाव्या लागतील, त्या टेस्ट कराव्या लागतील, तुमचा पोर्टफोलिओ वगैरे तयार करावा लागेल आणि त्यानंतरच तुम्ही पैसे कमवू शकाल. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला 1 महिना पण लागू शकतो, 2 महिने पण, 3 महिने पण, 6 महिने पण लागू शकतात. आणि जर तुमच्यात एवढा पेशन्स असेल आणि तुम्हाला ऍक्च्युअल स्किल शिकून पैसे कमवायचे असतील, तरच तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि जर तुम्हाला इन्स्टंट पैसे पाहिजे असतील किंवा कुठला तरी 10-20 हजाराचा कोर्स घ्या, स्कॅम करा, अशा जर गोष्टी करायच्या असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये. तुम्ही हा व्हिडिओ सोडून जाऊ शकतो. हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे जे लाईफ मध्ये सिरियस आहेत, त्यांना काहीतरी अचीव करायचं आहे आणि ते अचीव करण्यासाठी ते रेडी आहेत, काहीतरी नवीन शिकण्यासाठी, स्किल्स आत्मसात करण्यासाठी आणि जेन्युइन पैसे कमवण्यासाठी. तर सगळ्यात पहिली स्किल्स आहे एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. आजकाल जर तुम्ही बघितलं तर मोठमोठ्या कंपन्या त्यांचे एम्प्लॉई जे आहेत ना, त्यांना काढत आहेत. याचं कारण काय? कारण ते त्यांच्या कामात एआय चा वापर करत आहेत, एआय चं इंटिग्रेशन करत आहे, ज्यामुळे जिथं एका कामासाठी 10 लोक लागत होते, एआय च्या मदतीने तेच काम एका व्यक्तीकडून होत आहे. त्यामुळे अनेक लोकांना काढत आहेत. आणि त्यासोबतच इथं फक्त 10 लोकांचं काम एक जण करतंय असं होत नाही, तर यासोबतच टाइम पण वाचत आहे. जिथं एका कामासाठी घंटो लागत होते, तिथं तेच काम काही मिनिटात होत आहे. आणि हे सगळं कशामुळे होत आहे? एआय मुळे होत आहे. आता जर तुम्ही एआय वापरत असाल किंवा चॅट जीपीटी, जेमिनाय वापरत असाल, त्याच्यासोबत चॅट करत असाल, त्याच्याकडून इमेज जनरेट करत असाल, तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला प्रॉम्प्ट इंजिनिअर किंवा एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग बद्दल माहिती आहे. तर असं नाही. तर एआय प्रॉम्प्टिंग म्हणजे काय? एआय ला प्रॉपर इन्स्ट्रक्शन देऊन त्याच्याकडून बेस्ट आउटपुट काढणं. फॉर एक्झाम्पल, रिसेंटली जर तुम्ही बघितलं असेल तर खूप लोक एआय कडून, चॅट जीपीटी, जेमिनाय वरून एक असे वेगवेगळ्या प्रकारचे इमेजेस तयार करत आहे. त्यांनी फक्त आपला फोटो अपलोड करत आहे, एक प्रॉम्प्ट देत आहे आणि एक चांगलं इमेज जनरेट करत आहे. आता जे तुम्ही प्रॉम्प्ट देत आहेत, ते प्रॉम्प्ट तुम्ही स्वतः तयार केले का? तर नाही, ते कुणीतरी तयार केलं आहे. पण विचार करा की जर असे प्रॉम्प्ट्स तुम्हाला तयार करता आले तर किती भारी होईल. तुम्ही एआय ला जसं पाहिजे तसं वापरू शकता आणि जसं आउटपुट पाहिजे तसं आउटपुट काढू शकता. आणि आजकाल कंपन्यांना खूप नीड आहे अशा लोकांची, जे एआय ला प्रॉपर वापरू शकतात, त्याच्याकडून बेस्ट आउटपुट काढू शकता. आणि ही एक स्किलच आहे. आणि जर तुम्ही ही स्किल शिकला तर कंपनी तुम्हाला चांगलं पे करू शकते. आणि ही स्किल शिकण्यासाठी तुम्हाला सिम्पली युट्यूब वर जायचं आहे आणि तिथं टाकायचं आहे एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कोर्सेस. टाकलं तर खूप सारे व्हिडिओज येतील, जे बघितल्याच्या नंतर तुम्हाला एक आयडिया येईल की कसं वर्क करत असतं, कसं शिकल्या जातं आणि एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग डिटेल मध्ये काय हे तुम्हाला बघायला भेटतं. दुसरी स्किल आहे परफॉर्मन्स मार्केटिंग. आता परफॉर्मन्स मार्केटिंग म्हणजे काय? की एखाद्या कंपनीसाठी, बिझनेससाठी किंवा जे लोकल शॉप्स आहेत त्यांच्यासाठी ऍड्स रन कर. आता तुम्ही इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ऍड बघितले असतील, प्रोडक्टचे असतील, कोर्सचे असतील किंवा कॉलेज, शाळा, वेगवेगळ्या प्रकारचे ऍड्स बघितले असतील. आणि ते ऍड्स म्हणजेच एक प्रकारे परफॉर्मन्स मार्केटिंग. आणि तुम्ही जर ऍड रन करायला, परफॉर्मन्स मार्केटिंग जर तुम्ही शिकलात, तर तुम्ही बिझनेसला डायरेक्ट प्रॉफिट करून देऊ शकता. जसं की फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या कंपनीसाठी तुम्ही ऍड रन केली आणि ज्याच्यासाठी तुम्ही 5,000 रुपये खर्च केले, पण त्या ऍडच्या थ्रू जर त्या कंपनीला 50,000 रुपयाची सेल्स आली, तर त्यांचा प्रॉफिट डायरेक्ट 10x केलं तुम्ही. आणि जर तुम्ही ऍड्स रन करू शकाल किंवा परफॉर्मन्स मार्केटिंग जर तुम्हाला येत असेल, तर तुम्ही त्या कंपनीसाठी इम्पॉर्टंट व्यक्ती असाल आणि कोणी तुम्हाला यासाठी चांगले पैसे पे करेल. आता ही स्किल कशी शिकायची? तर सिम्पली तुम्ही युट्यूब वर पण जाऊन शिकू शकता. युट्यूब वर तुम्हाला सिम्पली मेटा ऍड कसे रन केले जातात, परफॉर्मन्स मार्केटिंग कशी चालवली जाते, या गोष्टी तुम्ही एक बेसिक जरी शिकलात तर तुम्हाला एक आयडिया येईल की ऍड्स कसे रन केले जातात. मग त्यानंतर तुम्ही स्वतःचे ऍड्स असेल किंवा जे जवळचे लोकल शॉप्स आहेत त्यांच्यासाठी ऍड्स रन करू शकता, एक मिनिमम अमाऊंट सेट करून. नंतर ती ऍड्स जर वर्स्ट परफॉर्म झाली किंवा चांगली परफॉर्म झाली, जर वर्स्ट परफॉर्मन्स झाली तर काय काय चुका केल्या या नोट करा, ती ऍड परत रन करा आणि त्याच्यातून जर एक चांगला रिझल्ट आला, तर तो जो डाटा आहे, चांगला रिझल्ट आलेला, तो डाटा घेऊन तुम्ही एक मोठ्या कंपनीला किंवा जे बिझनेसेस आहेत त्यांना
पिच करू शकता की आम्ही अशा ऍड्स रन करतो आणि तुम्हाला एक आउटपुट चांगला रिझल्ट देऊ शकतो. तर त्या बिझनेस आणि कंपनी सोबत तुम्ही डील क्लोज करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता. तिसरी स्किल्स आहे व्हिडिओ एडिटिंग. आजकाल जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक जण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होत आहे आणि कॉन्टेंट तयार करत आहे. मग ते बिझनेस ओनर असतील, कंपनी असतील, वेगवेगळे लोक असतील, क्रिएटर्स असतील, प्रत्येक जण कॉन्टेंट तयार करत आहे आणि प्रत्येकाला व्हिडिओ एडिटरची गरज आहे आणि चांगल्या व्हिडिओ एडिटरची गरज आहे. आणि त्यामुळे ही जी स्किल्स आहे खूप डिमांडिंग स्किल्स आहे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पण. आता महाराष्ट्र मी स्पेसिफिक का नाव घेतलं, कारण मला डेली असे वेगवेगळे ऍड्स दिसत असतात जिथं लोकांना व्हिडिओ एडिटर पाहिजे, त्यासोबतच त्यांची एक नीड असते की आम्हाला मराठी एडिटर पाहिजे, कारण त्यांचे जे कॉन्टेंट आहे ते मराठीमध्ये आहे आणि मराठी एडिटरची त्यांना नीड आहे, जेणेकरून त्यांचे जे विजन आहे ते सगळ्या गोष्टी आहेत ते अलाइन होते. आणि त्यामुळे ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. हे मी का सांगत आहे, कारण मी स्वतः व्हिडिओ एडिटिंग शिकलो आहे आणि याच्यातून चांगले पैसे अर्न करत आहे. आणि व्हिडिओ एडिटिंग हे कुठून शिकायची, तर सिम्पली कोणताही कोर्स वगैरेची तुम्हाला गरज नाही सुरुवातीला तरी. मी स्वतः युट्यूब वरून व्हिडिओ एडिटिंग शिकलो आहे आणि आज चांगले पैसे अर्न करत आहे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही 1-2 दिवसात एक ट्युटोरियल वगैरे बघितले, थोड्याशा गोष्टी शिकल्या आणि तुम्ही लगेच व्हिडिओ एडिटर झाले, तर असं नाही. व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी एक टाइम लागतो, एक प्रोसेस लागतो. मी स्वतः व्हिडिओ एडिटिंग जेव्हा शिकलो, मी स्वतःसाठी शिकलेलो, कॉन्टेंट क्रिएशनसाठी. आणि नंतर मी ते व्हिडिओ एडिटर म्हणून काम करू लागलो आणि त्याच्यातून पैसे अर्न करू लागलो. सुरुवातीला तुम्हाला काही महिने लागतील व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी. त्यानंतर तुम्ही सुरुवातीला फ्री मध्ये देऊ शकतात, लोकल जे बिझनेस आहेत त्यांच्यासाठी फ्री मध्ये देऊ शकता, किंवा तुम्ही पैसे घेऊन व्हिडिओ एडिटिंग त्यांच्यासाठी करू शकता, 300 रुपये 400 रुपये. नंतर तुम्ही जे व्हिडिओ एडिट केलेत ते तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये टाकू शकता. मग नंतर तुम्ही बिझनेसेसला, कंपनीला अप्रोच करू शकता, कॉन्टेंट क्रिएटरला, आणि त्यांच्याकडून जास्त पैसे चार्ज करू शकता. ही एक जर्नी आहे, ही एक प्रोसेस आहे, पण ही खूप हाय डिमांडिंग स्किल आहे आणि ज्याच्यातून तुम्ही चांगले पैसे अर्न करू शकता. चौथी स्किल्स आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट. आता जसं मी सांगितलं की आजकाल प्रत्येक जणाला कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे, कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे. मग जेव्हा ते कॉन्टेंट क्रिएशन करत असतात, मग ते बिझनेस ओनर असतील तर बिझनेस ती कंपनी असेल, त्यांना त्यांचं पेज हँडल करण्यासाठी माणसं लागत असतात. कारण जर त्यांना कमेंट्सचं रिप्लाय करायचं असतील, मेसेजचं रिप्लाय करायचं असतील, रेग्युलर पोस्ट करायच्या असतील, स्टोरी अपलोड करायच्या असतील, तर या गोष्टी बिझनेस ओनर थोडीच स्वतः करणार आहे. तर या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी त्यांना एका मॅनेजरची गरज असते. आणि आजकाल सोशल मीडिया मॅनेजमेंटसाठी पण खूप हायरिंग चालू आहे. आणि ही स्किल्स किंवा हे जे सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे हे कोणीही करू शकतं. फक्त यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तर तुम्हाला सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडिया आहे त्याचं एक अंडरस्टँडिंग पाहिजे, की सोशल मीडिया कसं वर्क केलं जातं, काय चालू आहे. त्यासोबत तुम्हाला अप टू डेट राहावं लागतंय की आजकाल काय ट्रेंडिंग आहे, त्यासोबतच कोणतं म्युझिक वापरलं पाहिजे, कसे कॅप्शन्स वापरले पाहिजे, आपल्या अकाउंटची जी रीच आहे ती कशी अजून वाढेल, त्यासोबतच अशी कोणती स्टोरी आहे ज्याच्यातून आपल्याला लीड जनरेट होतील. अशा खूप साऱ्या गोष्टी सोशल मीडिया मॅनेजमेंट मध्ये येत असतात. म्हणजे तुम्हाला एक पेजेस रन करावं लागत असतं, त्याच्यामध्ये डेली कशा पोस्ट जायला पाहिजे, कोणत्या दिवशी कोणती पोस्ट जाईल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करावं लागत असतात. आणि यासाठीच सोशल मीडिया मॅनेजमेंटची खूप हायरिंग चालू असते. आणि हे तुम्ही युट्यूबवर जाऊन एकदा सर्च करा सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि एक डिटेल्ड व्हिडिओ बघा, आणि सोशल मीडिया मॅनेजरचं ऍक्च्युअल मध्ये काय काम असतं या गोष्टी तुम्हाला समजेल. आणि हे सोशल मीडिया मॅनेजमेंट हे खूप डिमांडिंग आहे, तर तुम्ही आणि याच्यात चांगली इन्कम पण आहे, तर तुम्ही एकदा ट्राय नक्की करू शकता. आणि पाचवी आणि महत्वाची स्किल्स आहे ती म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन. आता जसं मी सांगितलं, तर प्रत्येकाला कॉन्टेंट क्रिएटर बनायचं, कॉन्टेंट क्रिएशन करायचं, तर तुम्ही पण कॉन्टेंट क्रिएट करू शकता, कॉन्टेंट क्रिएशन चालू करू शकता. तुम्ही शेती करत असाल, तुम्ही हाऊसवाईफ असाल, तुम्ही जॉब करत असाल, काहीही करत असाल, तुम्ही तुमचा थोडासा वेळ काढून तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करू शकता. जर तुम्ही शेतकरी करत असाल, तुम्हाला शेतीचं नॉलेज आहे, ते तुम्ही शेअर करू शकता. तुम्ही डेली व्लॉग करू शकता, काहीही करू शकता. पण इथे एक मिसकन्सेप्शन आहे सोशल कॉन्टेंट क्रिएशन, सोशल मीडिया म्हणजे लोकांना काय वाटतं की एक रील व्हायरल जाणं किंवा ट्रेंडिंग व्हिडिओवर एक डान्स केला व्हायरल झालं म्हणजे झालं, असं नाही. व्हायरल होणं ही प्रायोरिटी नसली पाहिजे, तर एक कम्युनिटी, एक ऑडियन्स तयार करणं ही प्रायोरिटी असली पाहिजे, जे लोक आपल्यासोबत डेली कनेक्ट होतील. आणि मी असं का म्हणत आहे, कारण तुम्ही बघितलं असेल की खूप लोक एका व्हिडिओमुळे व्हायरल झाले आणि नंतर काही दिवसानंतर ते गायब पण झाले. आपल्याला असं नाही करायचं, आपल्याला असं व्हॅल्युएबल कॉन्टेंट तयार करायचं आहे ज्याच्यातून
लोकांच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड झाली पाहिजे, जेणेकरून आपलं एक लॉयल ऑडियन्स तयार होईल, ज्याच्यातून तुम्ही चांगली इन्कम करू शकता. मग ते ऍड्स मधून असेल, स्पॉन्सर असतील, ब्रँड प्रमोशन असेल, त्यासोबतच तुम्ही डिजिटल प्रोडक्ट सेल करू शकता. अशा वेगवेगळ्या गोष्टीतून तुम्ही चांगली इन्कम जनरेट करू शकता. आणि त्यासोबतच कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी आता कोणताही बॅरियर राहिला नाही. फक्त एक मोबाईल फोन आणि एक चांगला माईक, याच्यातून तुम्ही एक चांगलं कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी सुरू करू शकता. आणि कोणताही बॅरियर नसल्यामुळे जर तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक जण कॉन्टेंट क्रिएट करत आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मी ज्या आतापर्यंत ज्या 4 स्किल सांगितले, ते तुम्हाला आधी शिकावे लागतात आणि नंतर तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. पण कॉन्टेंट क्रिएशन शिकणं हे प्रायोरिटी नसलं पाहिजे. तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन तयार करत करत शिकू शकता. जर तुम्ही माझ्या चॅनलवर गेलात आणि माझी लास्ट व्हिडिओ म्हणजे एकदम जुनी व्हिडिओ बघितले, तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये डिफरन्स कळेल. माईक क्वालिटी असेल, व्हिडिओ क्वालिटी असेल, माझी बोलण्याची स्टाईल असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये खूप चेंज झाला असेल. तर ही एक प्रोसेस आहे, लॉंग जर्नी आहे. तुम्ही तयार करत करतच शिकत असतात. त्यामुळे कॉन्टेंट क्रिएशन हे खूप हाय डिमांडिंग आहे. आणि असं पण आहे की प्रत्येक जण सक्सेस होईल असं अजिबातच नाहीये. याच्यासाठी खूप टाइम लागतो. मी स्वतः 4-5 वर्ष झाले करत आहे, त्यामुळे याच्यासाठी टाइम लागतो. दुसरं काही करत करत तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन करू शकता. जसं मी व्हिडिओ एडिटिंग करत करत, ज्याच्यातून माझे इन्कम पण होईल आणि त्यासोबतच मी कॉन्टेंट क्रिएट करत आहे. ज्या दिवशी चांगलं होईल चांगलं होईल, नाहीतर एक आपल्यामध्ये एक स्किल पण डेव्हलप होत आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण मी आता मला जर व्हिडिओ एडिटिंगसाठी कोणाला अप्रोच करायचा असेल, तर मी पोर्टफोलिओ म्हणून माझ्या युट्यूब चॅनलची लिंकच पाठवतो आणि ज्याच्यातून मला क्लायंट्स पण येत असतात. त्यामुळे कॉन्टेंट क्रिएशन ही खूप म्हणजे खूप महत्वाची स्किल म्हणा किंवा एक खूप बेनिफिशियल गोष्ट आहे, ज्याच्यातून तुम्ही स्वतःला पण इम्प्रूव्ह करू शकता. आणि जर लक असेल चांगलं, तुम्ही तुमची मेहनत असेल, तर एक चांगलं करिअर पण बिल्ड होऊ शकतं. ठीक आहे. तर या आहेत त्या 5 स्किल्स ज्या शिकून तुम्ही चांगले पैसे अर्न करू शकतात. आणि हे शिकण्यासाठी तुम्हाला काही पैसे खर्च करण्याची किंवा कुठला तरी 10-20 हजार रुपयासाठी असं प्रोडक्ट घेऊन, कोणा अफिलिएट करून, स्कॅम करून अशा गोष्टी करायची काहीच गरज नाही. तुम्ही प्रॉपर एक स्किल शिकत आहात, ज्याच्यातून तुम्ही पैसे अर्न करू शकत आहात. आणि हे शिकण्यासाठी तुम्हाला पैसे लागणार नाहीत. युट्यूबवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. हे मी यासाठीच म्हणत आहे, कारण मी स्वतः युट्यूब वरूनच शिकून व्हिडिओ एडिटिंग करत आहे. तर या 5 स्किल्स ज्या की खूप हाय डिमांडिंग आहेत आणि जे शिकून तुम्ही पैसे अर्न करू शकता. ठीक आहे. तर बाकी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून नक्की विचारा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.